नमस्कार. अलीकडेच एक बातमी वाचण्यात आली, की देशभरातील 8,000 शाळा रिकाम्या पडल्यात. 20,000 शिक्षकांचा पगार फुकट शासनाला द्यावा लागतोय. खरं तर मी माझ्या परिसरामध्ये ज्या गोष्टी अनुभवतोय, पाहतोय, त्याच्यावरून या बातमीमध्ये आणि सरकारच्या कामामध्ये मला प्रचंड विसंगती जाणवली आणि म्हणून बोलावसं वाटलं. कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून गावातल्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या आणि पट याचं जर गुणोत्तर बघितलं तर शिक्षकांची संख्या कमी आहे. एका बाजूला सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, एका बाजूला 20,000 शिक्षकांचा पगार बसून द्यावा लागतोय आणि एका बाजूला जिथं विद्यार्थी आहेत तिथं सरकारकडे देण्यासाठी शिक्षक नाहीत. ही विसंगती आहे किंवा विसंगती निर्माण केली जाते. पुन्हा पुन्हा सरकारकडे सरकारच्या अधिकाऱ्यांकडे फॉलोअप घेतला, प्रयत्न केला तर शिक्षक दिली जात नाही, किंबहुना शिक्षकांची संख्या कमी आहे, शिक्षकांची कमतरता आहे, हीच वारंवार उत्तरं मिळतात. एका बाजूला शिक्षकांची संख्या जास्त आहे, एका बाजूला आपण शिक्षकांचा पगार बसून देतोय आणि एका बाजूला मात्र शाळांमध्ये शिक्षकांची संख्याच कमी आहे, जेवढे गरजेचे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे. म्हणजे ठरवून सगळ्याच अगदी केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा अन्य कोणतंही प्रशासन असेल, सरकार असेल, प्रशासन असेल, यांना ठरवून या सरकारी शाळांमधल्या, या प्राथमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या तर कमी करायची नाहीये, या शाळा तर बंद पाडायच्या नाहीत. कारण कुठेतरी शिक्षक बसून ठेवायचे, कुठेतरी शिक्षकच द्यायचे नाहीत, ही जी विसंगती निर्माण केली जाते, ही दरी निर्माण केली जाते आणि येणाऱ्या काळासाठी, माझ्या भारताच्या भविष्यासाठी ही प्रचंड घातक आहे, प्रचंड त्रासदायक आहे आणि एकदम वेदनादायी असणार आहे. त्याचं कारण असं आहे, ग्रामीण भागातल्या शाळा जर बंद पडल्या तर मुलं शाळेत जाणार नाहीत, मुलं शिकणार नाहीत आणि एका बाजूला शहरातली मुलं शिकतील, एका बाजूला ही शिक्षणाची दरी वाढत जाईलच, पण भविष्यामध्ये सामाजिक दरी सुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जर सामाजिक दरी वाढली तर त्याच्यासोबत येणारे अनेक अडचणी, अनेक प्रॉब्लेम त्याच्यासोबत येत जातील आणि जी लोक शिकणार नाहीत तेही नीट जगू शकणार नाहीत आणि जे लोक शिकतील, कमवतील, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतील, त्यांनाही त्यांचं जीवन जगण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा भविष्यातल्या सामाजिक दरी, भविष्यातली आर्थिक दरी जर कमी करायची असेल किंवा ती वाढू द्यायची नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाची दरी आपल्याला कमी करावी लागेल आणि तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना मिळून यासाठी प्रयत्न करावे लागतील. किंबहुना प्रशासनाला, सरकारला या गोष्टी करण्यासाठी भाग पाडावे लागेल. ही तुमची, माझी, आपली सर्वांची नैतिक आणि महत्त्वाची जबाबदारी आहे, असं मला वाटतं. धन्यवाद.